श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 50वा. इंद्रसेन, विशोक व अर्जुनाचा सारथी पुरु यांनी अन्नाधिक सामग्री जमवली. यज्ञस्थळ अभिमंत्रित झाले. आमंत्रितांसाठी घरे बांधण्यात आली. सहदेवाकडे राजे लोकांना निमंत्रणे पाठवण्याचे काम दिले होते. शीघ्रगामी दूतांबरोबर देशोदेशी निमंत्रणे गेली. देशोदेशीचे अनेक ब्राह्मण आले होते. हस्तिनापुरास नकुल स्वतः गेला व द्रोण, भीष्म, धृतराष्ट्र, विदुर, दुर्योधन, शकुनी, शल्य, कृप आणि सर्व कौरवांना मोठ्या अगत्याने त्याने निमंत्रण केले. काश्मीरपासून केरळापर्यंत व मणिपूरपासून पश्चिम समुद्रापर्यंत सर्व देशातून राज्ये त्या यज्ञासाठी आले. हस्तिनापुरातून सर्व कौरव आले. यज्ञमंडप व इंद्रप्रस्थ गजबजून गेले आणि कौरवांकडेही अनेक कामे दिली होती. दुर्योधनाचे सहकार्य वांछिले गेले. धर्माने सर्वांना प्रेमाने व आदराने सहकार्य देण्यास विनंती केली. भोजन व्यवस्था दुःशासनाला, स्वागताचे काम अश्वत्थाम्याला, राजांचे आतिथ्य संजयाला, पर्यवेक्षण भीष्म द्रोणांना, कोशागार व दक्षिणादान कृपाचार्यांना, खर्चावर देखरेख विदुराला, आहेर गोळा करण्याचे काम दुर्योधनाला व ब्राह्मणांचे पाय धुण्याचे काम स्वतः कृष्णाला दिले होते. राजे लोकांनी परस्परांशी स्पर्धा करून आहेर आणले होते. राजसूय यज्ञाला प्रारंभ झाला. सोमयागाला सहस्रावधी ब्राह्मण अंतर्वेदीत जमा झाले. वेदांचे घोष चालले होते. अग्नीत आहुती पडत होत्या. यज्ञाचा धूर आसमंत पवित्र करीत आकाशात जात होता. त्यावेळी नारद मुनी तेथे होते. त्यांनी विचार केला, भगवान नारायणच श्रीकृष्णाच्या रूपाने या लोकात वावरत आहेत. या यज्ञात त्यांचाच अग्रपूजेचा मान आहे. पण क्षत्रिय राजांना ते पटले नाही. तर इथे काहीतरी गडबड होणार. पाहूया आता काय ठरवतात ते. धर्मराजाने जेव्हा अनुष्ठानानंतर काय करायचे ते विचारले, तेव्हा भीष्म म्हणाले, राजा, आता या सर्व राजांचा यथायोग्य सन्मान करा. त्यांची पूजा कर. यांचे येथे आगमन पुष्कळ वर्षांनी झाले आहे. होय, त्या सर्वांचे पूजन श्रेयस्कर आहे. पण प्रथम मी कोणाची पूजा करू? जो सर्वात वरिष्ठ असेल त्याची. आपल्या मते प्रथम पूजेला योग्य कोण आहे? भीष्माने विचार करून म्हटले, वृष्णींच्या कुळातला श्रीकृष्ण हाच सर्वात श्रेष्ठ आहे. त्याची थोरवी काय वर्णावी? सहदेवा, चल, तुझ्या हातून श्रीकृष्णाची ही अग्रपूजा होऊ दे. धर्म म्हणाला. आणि उच्च अशा केंद्रस्थानी श्यामल, तेजस्वी, सर्व भूषणे व आयुधे यांनी युक्त अशा श्रीकृष्णाला बसावयास सांगून धर्माने त्याची यथोचित पूजा केली. त्यांना मान मिळाला. ही गोष्ट कित्येकांना फारच आवडली. त्यांनी जयघोष केला. काही राजे याबाबतीत गप्प बसले. त्यातल्या काहींना ती तितकेसे रुचले नव्हते. पण त्वेषाने उठून कृष्णाच्या विरुद्ध मोठमोठ्याने बोलू लागले. तो मात्र एकटाच शिशुपाल, चेदीराज, जरासंध सेनापती, कृष्णाचा वैरी. त्याच्या दुरुत्तरांनी सीमा गाठली. त्याने कितीतरी श्रेष्ठ धनुर्धर सार्वभौम राजांची नावे घेतली. या भीष्माचे म्हातारपणामुळेच डोके फिरले आहे. तो म्हणाला, हा कृष्ण तर राजा सुद्धा नाही. बरे, वसुदेव तर निवडावा. तो याचा बाप. याच्यापेक्षा मोठा द्रुपद काय तुमच्या दृष्टीसच पडला नाही? द्रोण हे तर गुरु, आचार्य, विप्र आणि सर्वश्रेष्ठ व्यासांना अगदीच विसरलास की काय धर्मा? तुझे नाव युधिष्ठिर. धर्म, छे, नावे अगदीच व्यर्थ आहेत. अरे पंडुपुत्रा, या गवळ्याला कसला अग्रपूजेचा मान देतोस? अश्वत्थामा आणि दुर्योधन आहेत. त्यांची तुला व भीष्मांना आठवण तरी झाली का? अंध धृतराष्ट्र याची तर गंतीच नाही. हे कृपाचार्य, हे शल्य, हे रुक्मिराज, त्याचप्रमाणे हा महारथी कर्ण, साक्षात परशुरामाचा शिष्य, याच्या पराक्रमास तोड आहे काय? धर्मा, तुला यज्ञासाठी भेटी पाठवल्या, ती तुझी सार्वभौम होण्याची हौस पुरवावी म्हणून. या अशा छत्रहीन, राज्यहीन, नीतिशून्य, कपटी गवळ्याला अग्रपूजा अर्पण करून तू या सर्व राजांची अगदी अमर्यादा केली आहेस. आणि कृष्णा, तुला ही पूजा स्वीकारताना संकोच कसा वाटला नाही? योग्य नसताना अग्रपूजा घेतोस. तुझाही हा अपमान नाही काय? या सभेत मी थांबणारच नाही, असे व आणखी अन्यही उपमर्दकारक शब्द बोलत शिशुपाल सभेतून चालता झाला. धर्म त्याच्या मागून धावला व त्याला समजावीत परत घेऊन आला. पण भीष्माने श्रीकृष्णांची सर्व लोकातील श्रेष्ठता आपल्या उत्कृष्ट वाक्पटुत्वाने सभेत मांडली. धर्माने शिशुपालाची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भीष्माने पुन्हा सांगितले, हा श्रीकृष्ण आम्हाला सर्वांनाच वंदनीय आहे. याला मान मिळाला याचे सर्वांना समाधानच वाटत आहे. फक्त एकटा अविचारी शिशुपालच विरुद्ध बोलतो. त्याला काय हवे ते करू दे. आमचे सर्वांचे मत स्थिर आहे. सहदेव म्हणाला, ज्याला कोणाला मी कृष्णाची पूजा केलेली मान्य नसेल त्याला माझे आव्हान आहे. हा माझा पाय त्याच्या मस्तकावर मी ठेवील. असे म्हणून त्याने दनदिशी भूमीवर पाय आपटला.
एकदम शांतता पसरली. त्याला प्रत्युत्तर म्हणून कोणीच उठला नाही. सर्वांना ती पूजा मान्यच होती आणि नारदाने त्यांची प्रशंसा केली. आकाशातून सहदेवावर पुष्पवृष्टी झाली. पण शिशुपाल उठला आणि त्याने आपला पराक्रम वर्णन करून सर्व राजांना युद्धासाठी प्रचोदना देण्यास प्रारंभ केला. त्याच्या पक्षाचे अनेक राजे त्याच्या भाषणाने चिडले व सभागृहाबाहेर गेले. पांडवांशी तिथेच युद्ध करण्याचे त्यांनी ठरवले. हे श्रीकृष्णास कळले व धर्मराजाने तर यज्ञात उगाच विघ्न येऊ नये म्हणून भीष्मांना मध्यस्थी करावयास सांगितले. भीष्म म्हणाले, तू त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे मुळीच लक्ष देऊ नको. श्रीकृष्णाने मनात आणले तर आत्ता या क्षणी ते शिशुपालाचा अंत करतील. शिशुपाल हे ऐकत होताच यावेळी त्याच्या भोवती त्याच्या पक्षपाती अशा मोठमोठ्या राजांचा गराडाच पडला होता. सर्वजण संतापलेले होते. दुर्योधनादी राजे त्याच्याच बाजूला होते. त्याने तर उलट उत्तरे देऊन भीष्मांचे सारे चारित्र्यच लांछित केले. त्यांचे लहानपणापासूनचे ब्रह्मचर्य हा तर चेष्टेचा विषय केला. त्यांच्या वृद्धत्वावर टीकास्त्र सोडले, त्यांना मूर्ख म्हटले आणि कृष्णाच्या बालपणाच्या पराक्रमांचे एवढे काय स्तोम माजवायचे, त्याने तर अनेक दुष्कर्म केली आहेत, अशा प्रकारे निंदा केली. त्यावेळी श्रीकृष्णाने भरसभेत शिशुपालाच्या आईला त्याने पूर्वी काय वचन दिले होते ते सांगितले. तो म्हणाला, हा शिशुपाल जन्माला आला त्यावेळी त्याला अधिक बोटे होती. मी त्याला उचलून मांडीवर घेतले. तो व्यंग नष्ट झाला. त्यावेळी असे ज्योतिष वर्तवले गेले की ज्याने याला उचलल्यावर याची अधिक बोटे गळून पडतील, तोच याच्या मृत्यूला कारण होणार. याची आई घाबरून मला म्हणाली की कृष्णा, तू मला वचन दे, याला मारणार नाही. मी म्हणालो, मी याचे 100 अपराध माफ करेल, पण जर याने त्याची सीमा ओलांडली तर मात्र त्याला वाचवणे शक्य नाही. तिला वचन दिले होते म्हणूनच मी आतापर्यंत या आमच्या नात्यातल्याच दृष्ट भ्रष्ट व आतताई गर्विष्ठाचे अपराध पोटात घातले. आता सर्वांसमक्ष मी सांगतो, हे ऐका. राजजन हो, ऋषीजन हो, धर्मादी पांडवांनो, भीष्म द्रोणांनो, देवतांनो, नारदादी देवर्षींनो, ऐका. या उन्मत्ताला आज या क्षणी मी यमसदनास पाठवत आहे. अरे जा गवळ्या, तू माझे काय वाकडे करणार आहेस? मी म्हणजे काय तुला लाकडाचा गाडा वाटलो की आपली लात मारून तुम्हाला उलटून टाकावा? तुझी अग्रपूजा होते ना, ती इतरांना कोणी विचारत नाही. शिशुपाल हातवारे करीत तावातावाने बडबडू लागला. वाक्यागणिक कृष्णांचेच नाव घेऊ लागला. त्याचे डोळे रागाने तारवटले. त्याचा मुकुट मागे उडून पडला. अंगावर त्वेषामुळे घाम फुटला. हात क्रोधामुळे थरथर कापू लागले. त्याला देहाची सुद्धा शुद्धी राहिली नाही. सर्वस्वी कृष्णांची निंदा व त्यांच्यावरची द्वेषमूलक आसक्ती ही सर्व त्याच्या अंतःकरणातून भरून ओसंडू लागली. त्याच्या त्या बेभान, बेताल, उद्दाम व उत्कट अशा क्रोध भावनेकडे सर्वच राजे थक्क होऊन पाहत राहिले. सारे आयुष्यभर जमलेला पुढत राहिलेला संताप आज बाहेर पडत होता. एक पराक्रमी, परंपरागत गर्वाने मानी झालेला शिशुपाल क्रोधांध होऊन बडबडत होता. अशा वेळी श्रीकृष्ण आपल्या आसनावरून उठले व त्यांनी क्षणभर सुदर्शन चक्राचे स्मरण केले. त्यांच्या गंभीर मुद्रेवर विलक्षण व्यापक असे ब्रह्मस्वरूप तेज दिसू लागले आणि ते सुदर्शन चक्र आविर्भूत होऊन कृष्णांच्या हातात शोभू लागले. थांब शिशुपाल, आता सीमा ओलांडलेस. आता या देहात तुला राहता येणार नाही. हे घे सुदर्शन, सांभाळ. अशी गर्जना करत श्रीकृष्णांनी उंगलीतून गरगर फिरवत ते चक्र सोडले. विजेच्या वेगाने ते चक्र शिशुपालाच्या दिशेने गेले. अस्ताव्यस्त केस, तांबारलेले त्राटक झालेले डोळे, कानात हलणारी कुंडले, अद्वा बोलणारी हलणारी जीभ, या सकट त्याचे डोके त्या चक्राने खरकन तुटले आणि दूर जाऊन पडले. सभा निशब्द. काय झाले हे सर्वजण पाहत होते. त्या ग्रीवेतून एक तेजस्वी ज्योत निघाली व त्या श्रीकृष्णांच्या शरीरात विलीन झाली. उत्कट भावावस्थेमुळे शिशुपालाचा जीवभावच कृष्णार्पण झाला होता. उर्वरित कथा भाग 51 मध्ये.